नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधलं आपलं छोटंसं अपडेट तुम्हाला देतोय. मागच्या काही व्हिडिओजमध्ये असं आपण बघितलं की गव्हर्नमेंट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला पुश करण्यासाठी काय काय स्कीम्स आणते. त्याच्यापैकी गव्हर्नमेंटनी मागील 3 ते 4 वर्षात आणलेली खूप ॲम्बिशियस स्कीम म्हणजे PLI, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. नक्की काय आहे? ही स्कीम अशी आहे की गव्हर्नमेंट सांगते की तुम्ही एक लेव्हलपर्यंत प्रोडक्शन करा. ओके. त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करा, नवीन प्लांट बसवा किंवा नवीन तुमच्या एक्झिस्टिंग प्लांटमध्ये प्रोडक्शन कॅपॅसिटी एक्सपांड करा. तुमची जी पण इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यातलं काही पर्सेंटेज आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ किंवा ती रिटर्न करू. आज ज्या PLI स्कीमबद्दल आपण सांगणार आहे ते ऑटोमोटिव्ह सेक्टरमधली आहे. मित्रांनो, या स्कीममध्ये गव्हर्नमेंट साधारणतः कंपनीजला 18% रिबेट देते आणि गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की या 5 वर्षात साधारणतः 42,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ऑटो व ऑटो ॲन्सिलरी इंडस्ट्रीजनी करावी. त्याची रिफंड आम्ही त्यांना करू 18%. गेल्या 3 वर्षात या स्कीममध्ये म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर पुरतं बोलतोय 13,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी झालेली आहे आणि गव्हर्नमेंटचं याच्यात फोकस खूप क्लिअर अँड कट आहे. गव्हर्नमेंट एक म्हणते की एकतर तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीवर काम करा. ओके, जुन्या टेक्नॉलॉजीवर काम करायचं नाही. दुसरं, हायड्रोजन फ्युल्सवर तुम्ही काम करा. कुठेतरी आपली देशाची जी डिपेंडन्सी आहे ऑइलवर, ऑइल इम्पोर्टवर, त्याला कमी करायचं आहे. त्याच्यानंतर जे इमिशन्स आहेत, जे कार्बन इमिशन्स होतात किंवा जे प्रदूषण होतं, ते जर प्रदूषण तुम्हाला या टेक्नॉलॉजीज वापरून कमी करता आलं, तर तेही आपल्याला करायचं आहे. गव्हर्नमेंट या 3-4 कंडिशन्स या प्रत्येक ऑटोमोटिव्ह कंपनीला त्यांनी टाकलेली आहे आणि कुठेतरी इलेक्ट्रॉनिक व्हेइकल, व्हेइकल किंवा क्लीन व्हेइकल्स, क्लीन एनर्जी याच्यावर गव्हर्नमेंटचा लाँग टर्म फोकस या पॉलिसी मार्फत कुठेतरी पर्क्युलेट करायचा प्रयत्न आहे. बरं, गोष्ट इथं थांबत नाही आणि संपतही नाही. गव्हर्नमेंटचा त्याच्यामागचा हेतू असाही आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा एखादी कंपनी प्रोडक्शन कॅपॅसिटी त्याची वाढवते, त्याच्यात होतं काय, फक्त प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढत नाही. त्याच्यासाठी कामगारही लागतात, ह्युमन रिसोर्सेस लागतात, मॅनेजर्स लागतात, प्रॅक्टिकल ग्राउंडवर काम करणारा स्टाफ लागतो. स्किलिंग वाढते, स्किल डेव्हलपमेंट याच्यात वाढते आणि या लोकांना गव्हर्नमेंटचं असं प्रिडिक्शन फक्त ऑटोमोटिव्ह सेक्टरबद्दल बोलतोय सध्या. गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की 4 वर्षात साधारणतः 7.5 लाख जॉब्स या PLI स्कीमच्या इन्सेंटिव्हमुळं या इंडस्ट्रीजमध्ये ओपन होणार आहे आणि कुठंतरी ही प्रोडक्शन वाढत जाईल. जेव्हा ही इन्सेंटिव्हचं एक मोठं बूस्ट या कंपनीजला दिलं जाईल, तर 2.3 लाख कोटी रुपयाचा ॲडिशनल मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोटिव्ह सेक्टर करणार आहे. जेव्हा कंपनीज ॲडिशनल प्रोडक्शन करतात, निश्चितच त्यांचा मार्केटिंगवर फोकस वाढतो. कारण प्रोडक्शन झालेली वस्तू कुठंतरी खपली गेली पाहिजे, विकली गेली पाहिजे. म्हणून कंपनीज काय करणार, एक्सपोर्टवर फोकस करणार. एक्सपोर्टवर फोकस केलं म्हणजे होतं काय, फॉरेन करन्सी आपल्याकडं येते. म्हणजे बघा, PLI एक स्कीम किती गोष्टींना अफेक्ट करते. पहिला अफेक्ट, कंपनी गव्हर्नमेंट काय करते, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट करते. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट केलं, काय झालं, प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढली. प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढली म्हणजे इकॉनॉमिक्समधला चलन, जो पैशाचा चलन आहे, तो वाढला. ॲन्सिलरी इंडस्ट्रीजला काम भेटलं, लोकांच्या हाताला काम भेटलं. प्रोडक्शन वाढलं, सेल्स वाढली की गव्हर्नमेंटला GST भेटते. लोकांना नोकऱ्या भेटल्या म्हणजे लोकांची इन्कम वाढली. सॅलरी आली म्हणजे लोक परत खर्च करतील. म्हणजे ते इकॉनॉमीला एक मोठं सायकल इम्पॅक्ट, त्याला व्हर्च्युअस सायकल इम्पॅक्ट असं म्हणतात. म्हणजे ते एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीमध्ये तयार होतो आणि कुठंतरी लाँग टर्ममध्ये याचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आणि कुठंतरी आपण देशात किंवा जगात ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एक चांगलं स्थान मिळवावं, असं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह गव्हर्नमेंटला या स्कीममधून साध्य करायचं आहे असं दिसतं. म्हणजे एक दगडातून 4-5 पक्षी मारायचे, हा एक मास्टर प्लॅन गव्हर्नमेंटचा आहे. PLI स्कीम ही फक्त ऑटोमोटिव्ह सेक्टरसाठी ॲप्लिकेबल नाही, त्याच्यात बरेचसे सेक्टर इन्क्लुडेड आहेत. आजचा जो आपला विषय होता तो PLI स्कीम जरी असला, पण PLI स्कीममध्ये ऑटोमोटिव्ह सेक्टरला गव्हर्नमेंटने कशा प्रकारे बूस्ट दिलेला आहे, अशा स्कीम्स कुठंतरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट करून जातात आणि आपल्या इकॉनॉमीला लाँग टर्म प्रॉस्पेरिटी मिळवून देण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटच्या मार्फत झालेला दिसून येतो. पुढेही ही स्कीम कंटिन्यू राहील असं वाटतंय. सर्व्हिस सेक्टरमध्ये अशी स्कीम येईल का, याच्याबद्दल विचार करा. काही प्रश्न असतील तर विचारा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
सगळ्यात महत्त्वाचं. इकॉनॉमिक्स वाचा, भेटत राहा. नमस्कार.